हॅलो अँड वेलकम. तर मित्रांनो, अखेर भारत इंग्लंड सिरीज संपली. सिरीजचा रिझल्ट योग्यच लागला असं म्हणावं लागेल. 2-2. खरं तर ही सिरीज आपण 3-1 जिंकायला पाहिजे होती, पण निदान ड्रॉ तरी करू शकलो, हे खूप झालं. नशीब 1-3 हारलो नाही. ऑल क्रेडिट गोज टू सिराज. द रिअल वॉरियर. सिराज आणि प्रसिद्ध या दोघांमुळे आपल्याला 2-2 हा तरी स्कोअर शेवटी करता आला. तर असं मंडळी, आजचा आपला जो विषय आहे तो ह्या झालेल्या टेस्ट सिरीजबद्दल नाही. मला आज बोलायचं ते बुमराबद्दल बोलायचं आहे. जसप्रीत बुमरा, द लिजंड, वर्ल्ड ओव्हर हु इज रिकग्नाइज्ड ॲज नंबर 1 बॉलर. सगळीकडेच म्हणजे बुमराची जी हे कर्तृत्व आहे त्याच्याबद्दल कुठलाही संघ कुठलाही हे त्याच्याबद्दल डाऊट घेऊ शकत नाही. तर आता मुद्दा असा झालेला आहे की ओव्हल टेस्टमधून तो ड्रॉपआउट झाला. वर्कलोड मॅनेजमेंट आणि बुमरा हा सध्या मोठा कळीचा मुद्दा झालेला आहे. तो त्याच्यातून ड्रॉपआउट झाला. तो ड्रॉपआउट झाल्यानंतर सिराजचं वंडरफुल स्पेल, ड्रीम स्पेल, त्याला दिलेली प्रसिद्धीने दिलेली साथ, त्यामुळे तिसरा सामना आपण शेवटचा सामना ओव्हलचा जिंकला आणि सिरीज 2-2 अशी ड्रॉ करू शकलो. पण झालं असं ना की ओव्हलच्या सामन्यातून हा जेव्हा ऑप्टआउट झाला बुमरा, तेव्हा त्याच्यावर भयंकर टीका झाली. जो तुमचा स्पिअरहेड आहे, नंबर 1 बॉलर आहे, त्याच्यावरती अशी टीका, हे म्हणजे खरं तर अपेक्षित नाही. आणि वाईट गोष्ट म्हणजे क्रिकेटमधले जे दिग्गज आहेत त्या दिग्गज मंडळींनी सुद्धा बुमरावर टीका केली. तर मला असं म्हणायचं की ते थोडंसं अति झालं नाही का. बुमरावर आपण जी टीका करतोय किंवा हे करतोय, मान्य आहे क्रिकेट टीम गेम आहे, तरी पण काही अपवादे नक्कीच असतात. आणि हा जो अपवाद आहे तो अंडर मेडिकल ॲडवाईस आहे. तर खरं तर असं व्हायला नको होतं, पण झालं. अर्थात सुरुवातीलाच त्यांनी डिक्लेअर केलं होतं म्हणजे ठरवलं होतं की 5 पैकी 3 मॅच खेळणार वर्कलोड मॅनेजमेंटसाठी बुमरा. आता बुमराची जी बॅक इंजुरी आहे ना, मुळात हे फास्ट बॉलर जे आहेत ना, दे आर रिअली व्हेरी फ्रेजाईल. आणि बुमराला जी झालेली बॅक इंजुरी आहे ती तशी त्रासदायक ठरू शकते, केव्हाही त्याचं करिअर थांबू शकतं. त्यामुळे त्याचं वर्कलोड मॅनेजमेंटचा यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. पण त्याच्यावरही सध्या गदारोळ चालू आहे. बघा, बूम बुमरा, द नंबर 1 फास्ट बॉलर इंडिया प्रोड्यूस सोफा. थोडंसं मागे जर जाऊन आपण विचार केला तर बुमराचा डेब्यू आहे 2018चा. त्यानंतर आपण एकंदरीत 76 कसोटी सामने खेळलो, त्यापैकी 48 सामन्यांमध्ये बुमरा होता. आणि बुमराचं जे ओव्हरसीज रेकॉर्ड आहे ते म्हणजे काय अफलातून आहे. त्याच्याबद्दल काय कोणी बोलायची गरजच नाही. बघा, 2018ला तेव्हा ज्यांनी हे केलं, डेब्यू केला, तेव्हा जोहान्सबर्गचा सामना होता ज्याच्यामध्ये विकेटकडून अजिबात साथ नव्हती. त्या सामन्यात त्यांनी 7 विकेट्स घेतल्या. त्याच वर्षी नॉटिंगहॅमचा जो सामना होता त्या सामन्यामध्ये भारताला आणखीन एक विजय मिळाला. त्यामध्ये याची बुमराची कामगिरी जबरदस्तच होती. त्याच वर्षी मेलबर्नमध्ये बुमराने 9 विकेट घेतल्या. अर्थात प्लेअर ऑफ द मॅच बुमराच होता. आणि त्या सामन्यात अभूतपूर्व असा 137 धावांचा विजय भारताला मिळाला. 2020-21ची ऑस्ट्रेलिया इंग्लंडची जी टूर होती, त्या टूरमध्ये बुमराची शमीबरोबरची बॅटिंगमधली पार्टनरशिपसुद्धा लोक विसरू नाही शकणार. 2023-24ला केपटाऊन, भारताचा 6 विकेट, भारताचा जो विजय होता त्या विजयामध्ये 6 विकेट्सचा मोठा वाटा बुमराचा होता. तसंच गेल्या वर्षी पर्थमध्ये जो सामना झाला, ज्या सामन्यात बुमरा कॅप्टन होता, त्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच अर्थातच बुमरा होता. 1 का 2 असे कितीतरी सामने आहेत की जे बुमराने एखादी जिंकून दिलेले आहेत. बघा, आज बुमरा परदेशामध्ये आपली टीम जी आरामात विजय मिळवते त्याचं श्रेय नक्कीच बुमराला आहे. अर्थात त्याचं बरंचसं श्रेय ह्यालाही जातं, विराट आणि रवी शास्त्री या जोडीला,
त्यांनी फास्ट बॉलरचे जी हे आहे पूल आहे तो चांगला डेव्हलप केला आपल्या संघामध्ये किमान 3 फास्ट बॉलर्स, एक फास्ट बॉलिंग बॅटिंग करू शकणारा ऑलराऊंडर हे हवेतच. आणि फास्ट बॉलर्सची मॅनेज करायला लागतात. 5 सामन्यांची सिरीज असेल तर सगळे सामने खेळणं थोडंसं अवघड असतं. सिराजला त्या बाबतीत मानायला पाहिजे, ते त्यांनी करून दाखवलं. आणि बुमराच्या इंजुरीपासून हे वर्कलोड मॅनेजमेंट जे आहे ते आपण मान्यच केलं आहे आणि करायलाच हवं. तुमचं मेन स्पिअर हेड आहे, विकेट टेकर बॉलर आहे, त्यामुळे हे करायलाच हवं. व्हाईट बॉलमध्ये सुद्धा बुमराची कामगिरी अभूतपूर्व आहे. अगदी अलीकडचंच उदाहरण द्यायचं झालं तर वर्ल्ड कपमध्ये 120 धावा पाकिस्तान करू शकला नाही, त्याला कारण बुमराच. साऊथ आफ्रिका विनिंग पोझिशनमध्ये होता, 30 बॉलमध्ये 30, 24 बॉलमध्ये 24, तेही ते करू शकले नाहीत. अगेन बुमरा. जेव्हा कॅप्टनला पार्टनरशिप ब्रेक करायची असते, सामना हातातून जातोय असं वाटतं, तेव्हा कॅप्टन कोणीही असू दे, बॉल येतो अर्थातच बुमराच्या हातात आणि बुमरा ती हवी ती कामगिरी करून देतो. आणि हे आजपर्यंत चालत आलेलं आहे आणि आणखीन काही वर्ष नक्कीच चालू राहू शकतं जर बुमराला आपण योग्य रीतीने वापरलं तर. आता असं आहे ना की बुमराची जो कंट्रोल आहे ह्याच्यावरचा, लाईन अँड लेंथ आणि एकंदरीत परफॉर्मन्स, काय बोलायचं त्याच्याबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, बोलण्यासारखं काही नाही आहे. पार्टनरशिप ब्रेक करायची असेल बुमरा, त्यानंतर रन रेट कंट्रोल करायचं असेल बुमरा, महत्त्वाची विकेट काढायची आहे बुमरा, हे समीकरणच आहे. बरं, दुसरी एक गोष्ट बुमरावर अत्यंत टीका जी जबरदस्त केली जाते ती IPLमुळे. बघा, विचार करा, IPL हा जो खेळ आहे, IPLमध्ये सगळा खेळ असतो फक्त 4 षटकांचा आणि बुमरा ती 4 षटकंसुद्धा पहिल्यांदा 2, मग नंतर मध्ये 1 आणि शेवटी 1, किंवा पहिल्यांदा 2 आणि नंतर 2, अशा 2 स्पेलमध्ये टाकतो. त्यामुळे त्या IPL आणि स्ट्रेस ह्याचा खरं तर काही संबंध नाही. तरी पण तिथे पैसा इन्व्हॉल्व असल्यामुळे लोक उचलले जीव लावले टाळ्याला. बुमरावर खूप टीका करतात, IPL खेळतो, टेस्ट मॅच खेळायला नको. खरं तर IPL आणि टेस्ट मॅचची तुलनाच होऊ शकत नाही. टेस्ट मॅचमध्ये दिवसभरात तुम्हाला 20-20 ओव्हर टाकला जाऊ शकतात. बुमराला तर कदाचित त्याहीपेक्षा जास्त 4 ओव्हर, 5 ओव्हरचे 4-5 स्पेल तर नक्कीच. वेळ प्रसंगी बुमरानी 8-8 ओव्हरचे सुद्धा स्पेल टाकलेले आहेत. जेव्हा कॅप्टन त्याला विचारतो, विल यू प्लीज 1 मोर ओव्हर, आणि बुमरा त्याला कधीच नाही म्हणत नाही. तर असा हा एवढा जो ग्रेट प्लेयरच आहे, या ग्रेट प्लेयरला जे वादाच्या भोवऱ्यात अडकवण्यात येतं आहे ते काय योग्य असं वाटत नाही बाबा मला तरी. ठीक आहे, हा टीम गेम आहे, टीम गेममध्ये कोण एखादा खेळाडू हे नसतो की बाबा डॉमिनेट करू शकत नाही. पण इथे डॉमिनेशनचा प्रश्नच नाही आहे. ही जी वर्कलोड मॅनेजमेंट चालू आहे ती एक्सक्लुझिव्हली बिकॉज ऑफ मेडिकल ॲडवाईस चालू आहे. बुमराची जी इंजुरी झाली ती इंजुरी इतकी नाजूक आहे की त्याच्यावरती खरोखर हे पडला तर बुमरा कोलमडून जाईल आणि कधीच तो क्रिकेट खेळू शकणार नाही. बघा, आज बुमरा 31 वर्षाचा आहे. आजपर्यंत भारतीय क्रिकेटसाठी त्यांनी खूप काही दिलेलं आहे आणि 31च वर्षाचा वेळ त्याला जर योग्य रीतीने वापरलं तर आणखीन त्याच्याकडून बरेच अभूतपूर्व विजय आपण हे करू शकतो. दुसरी वाईट एक गोष्ट अशी झालेली आहे ना, दुर्दैवाने सिराज आणि याचं मी श्रेय अजिबात हिरावून घेत नाही. सिराजने गेल्या सिरीजमध्ये जी कामगिरी केली ती खरोखर हिरो, त्याच्यात काही वादच नाही. 5ही हे खेळला, तो सगळ्यात जास्त ओव्हर्स टाकला. द ओनली मॅन स्टँडिंग, तो एकच फास्ट बॉलर असा होता की जो 5ही सामने खेळला आणि अभूतपूर्व कामगिरी केली. शेवटच्या दिवसातली शेवटची 57 मिनिटं तर केवळ सिराज आणि प्रसिद्धीच आहेत, त्यातही सिराजचीच. तर हे जे असं आहे ना, तर बघा, बॅटिंग इतकंच हे बॉलिंग पण ह्याचा गेम आहे, पार्टनरशिपचा गेम आहे. आता हा जो बुमरा आणि सिराजची जी बॉलिंग पार्टनरशिप आहे ती जबरदस्त आहे. ती आपल्याला आणखीन काही वर्ष हवी आहे. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की बुमरा जे ऑप्टआउट होतो ती काय त्याची चैन किंवा व्हीम नाही आहे, मी याच सामन्यात खेळणार, या सामन्यात खेळणार नाही. केवळ मेडिकल ॲडवाईससाठी त्याला ते तसं करायला लागतं आहे. त्यामुळे आणि त्याला कॅप्टन नाही केलं तुम्ही, योग्य आहे. तो जर 5ही सामने खेळणार नसेल तर 2 सामन्यासाठी हे योग्य आहे.
तर पण पण त्याला तुम्ही टीममध्ये स्थानच देऊ नका, हे करू नका, हे म्हणणं म्हणजे पूर्णपणे त्याच्यावर अन्यायकारक आहे असं मला तरी वाटतं. तर मित्रांनो, बुमराह द स्पिअरहेड, द नंबर 1 ग्रेट GOAT इंडियन बॉलर, त्याच्यावर सुद्धा अशी काहीतरी टीका हे करायची वेळ यावी. मला वाईट एवढंच वाटतं की ह्याला वैतागून तो हे तर डिक्लेअर करत नाही ना रिटायरमेंट, असं काही करू नये त्यांनी. अजून बरेचसे अभूतपूर्व विजय त्याच्याकडून आपल्याला पाहिजेत आणि आपली जी मॅनेजमेंट आहे ती याच्या राईट स्पिरिटमध्ये विचार करेल आणि ॲज अ स्पेशल केस म्हणून वर्कलोड मॅनेजमेंट आणि बुमराह ह्या 2 गोष्टी इथून पुढे मॅनेज केल्या जातील आणि बुमराहसारख्या चांगल्या खेळाडूचं करिअर काहीतरी विचित्र गोष्टीमुळे संपुष्टात येणार नाही, हीच आशा. तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं बुमराह आणि वर्कलोड मॅनेजमेंट या विषयावर? तुमची मतं ऐकायला पण मला नक्कीच आवडेल. तर मित्रांनो, माझे हे व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा. बाय.